साध्वी प्रज्ञाला एनआयए कोर्टाचा दिलासा, निवडणूक लढण्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली, एनआयएला ही सुनावले खडे बोल। अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटी सक्तीची नाही, राष्ट्रसेवेच्या भावनेनं त्यांनी काम करावं, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण। नाशिकमध्ये शरद पवारांच्या सभेत अर्धनग्न तरुण स्टेजवर, सरकारनं दडपशाही केल्याचा आरोप, भाजप सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा निर्धार। आता भाजपच्या सभेत ही ए लाव रे तो व्हिडिओ, राज ठाकरेंना त्यांच्या स्टाईलने देणार उत्तर, तर राज ठाकरेंच्या पोलखोल नंतर मोदींची जाहिरात असलेली पोस्ट फेसबुकवरून हटवली। रोहित शेखर यांची हत्या केल्याची पत्नी अपूर्वाकडून कबुली, वैवाहिक आयुष्यातील समस्या आणि संपत्तीच्या वादातून हत्या, पोलिसांकडून अपूर्वाला अटक। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार, गंभीरकडे तब्बल 147 कोटींची संपत्ती। पुण्याच्या योगेंद्र पुराणिकांनी जपानमध्ये महापालिकेची निवडणूक जिंकली, जपानमधून उमेदवार म्हणून उभे राहून विजयी होणारे पहिले भारतीय। श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी इसिसने स्वीकारली, अमाक वृत्तसंस्थेच्या माध्यमातून इसिसची कबुली। बँक कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा नाही, रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दलाल यांचे स्पष्टीकरण। उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे आवाहन करणे म्हणजेच मोदींची सत्ता जात आहे, राज ठाकरे यांचे वक्तव्य। मराठा मोर्चा काळातील वादग्रस्त कार्टून प्रकरणी उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट जारी, न्यायालयाने समन्स बजावूनही गैरहजर राहिल्याने कारवाई। सोलापूर शहरात एलईडी दिवे बसवण्याचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली नाराजी। सोलापुरात येत्या पावसाळ्यापर्यंत शहरात 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, पाऊस लांबला तर पाणी टंचाई निर्माण होणार।